सन्मान्य चंद्रकांत शेटे सर, व्हॉइस ऑफ इंडिया, हरीश पंड्या सर, या जोड गोळीकडे आपण जाऊया आणि मॅचचा आनंद लुटूया. धन्यवाद. थँक्यू. जाऊयात मॅचच्या दिशेने. बॉलर्स नेम प्लीज. पृथ्वीराज गोलंदाजीसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. पहिला बॉल थोडेसे सफल झाले होते. खेळला मात्र हा बॉल फाईन लेगच्या क्षेत्रामध्ये. प्रदीप नायनी त्या ठिकाणी येत आहेत, बॉल अडवण्याचा प्रयत्न करतात. फेकी करतील तोपर्यंत हो नाही सुरू होतं. दुसरी धाव घ्यायची की नाही, आणि शेवटी धाव मात्र त्या ठिकाणी 2 धावा कंप्लीट होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला जर पाहिलं तर सुमित डोंगडे, एका बाजूला केतन म्हात्रे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. पहिल्याच बॉलवर दुहेरी धावसंख्येने सुरुवात झाली आहे. महत्वाचा सामना आहे. मजा येईल या मॅच मध्ये, कारण धुरंधर तर दोन्ही बाजूला आहेत. ओ हो, डायरेक्ट हिट झाला असता तर माघारी परतावं लागलं असतं सुमित डोंगडे यांना. हॅलो. मंचावरती उपस्थित होत आहेत सन्माननीय इलियास भाई शेख, MES क्रिकेट क्लबचे संघ मालक, आणि संघ मालकांचा सन्मान विशाल राणा. राणाजी आइए. सन्माननीय इलियास भाई शेख यांचा सन्मान मंचावरती संपन्न होतोय. सचिन भांडे सर आणि त्यांच्या समेत रणधीरजी खोपडे सरांच्या शुभ हस्ते संघ मालकांना सन्मानित करण्यात येते. आपण टीम दिली, वेळेत संघ उपस्थित राहिला आणि दमदार खेळ या स्पर्धेमध्ये संघ करतोय. इलियास भाई शेख यांचं आदरणीय सचिन ढवळे सरांकडून आणि प्रहार प्रीमियर लीगच्या वतीनं मनपूर्वक आभार, मनापासून धन्यवाद. ओ टू चंद्रकांत शेटे सर. धन्यवाद नरेश सर. हा बॉल जर पाहिलं तर थोडासा पुढे केला होता. ॲक्शन थोडीशी वेगळी, आणि केतन यांनी हेलिकॉप्टर उडवलं आणि ते सुद्धा 4 धावांवालं. चांगला फटका खेळला. एका पायावर वेट ट्रान्सफर केलं, समोरच्या दिशेने स्ट्रोक खेळला आणि आपल्या टीमसाठी 4 धावा त्या ठिकाणी अर्जित करताना पाहायला मिळाले. येस, आणि या 4 धावांची धावसंख्या पुढे गेली आहे. पहिलं षटक मार्गस्थ आहे. 2 बलाढ्य संघांमधील लढत पाहायला मिळते. टेनिस क्रिकेटच्या मॅचेस आपण पाहतोय. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकार झाली स्पर्धा 12व्या पर्वात आली आहे. पृथ्वीराज यांचा हा फटका, या चेंडूवर जर पाहिलं तर दिशा देण्याचा प्रयत्न झाला खरा, ओ, परंतु कॅच सुटली. आणि कुणाची सुटली आहे? केतन म्हात्रे यांच्यासारख्या खेळाडूचा झेल या ठिकाणी सुटणं तेवढं फायद्यात नसणार आहे. पाहूया येणाऱ्या कालावधीमध्ये काय होईल, परंतु गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. चांगली ॲक्शन आहे, वेगळी ॲक्शन आहे, आणि त्याच्यामध्ये मात्र या ठिकाणी फसवलं देखील होतं बॅटरला. धावसंख्या 1ने पुढे गेली आहे. सुमित डोंगडे आणि केतन म्हात्रे ही जोडी मैदानाच्या आतमध्ये, एक वाकळण डोंबिवली परिसरातील आणि एक रायगडच्या पारगाव गावचे खेळाडू. यावेळेला फटका या ठिकाणी खेळण्याचा प्रयत्न झाला पोलचा, परंतु त्या ठिकाणी मुझम्मिल होते, त्यांनी पकडलेली कॅच, आणि विकेट मात्र एक बॉल लेट का होईना परंतु आली आहे. फक्त विकेट आली आता सुमित डोंगडे यांची. पहिला धक्का. चांगला झेल होता, म्हणजे सोपा नव्हता हा झेल. अशा प्रकारचे झेल सोपे नसतात. मुझम्मिल एक चांगले क्षेत्ररक्षक देखील आहेत, त्यांनी पकडलेली कॅच पाहायला मिळाली. 9 धावसंख्येवर विकेट येताना पाहायला मिळते. मजा येणार आहे या मॅचमध्ये. चांगली मॅच होणार आहे. 2 बलाढ्य संघ एकमेकांच्या विरुद्ध भिडणार आहेत या मॅचमध्ये. दोन्ही टीम विनंती असेल, शक्य असेल तर आपले अतिरिक्त खेळाडू देखील प्लीज पाठवा. येस, बॅटिंगसाठी सध्या चर्चेतील नाव पाहायला मिळत आहे. सातारा जिल्ह्यातील खटाव तालुक्यातील भोसरी गावचा खेळाडू, संपूर्ण पश्चिम महाराष्ट्रात धुमाकूळ घातलाय सध्या चेतन चिंचकर या नावाने. तेच मैदानात बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. एका बाजूला चेतन चिंचकर आणि एका बाजूला केतन म्हात्रे. पाहूया पहिला बॉल, आणि पहिल्याच बॉलवर या ठिकाणी संधी देखील निर्माण झाली होती खरी. धावसंख्या 1ने पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. चांगली गोलंदाजी म्हणावी लागेल. पहिल्या षटकात 10 धावा, एक महत्त्वपूर्ण विकेट. एका बाजूला चेतन चिंचकर, एका बाजूला केतन म्हात्रे, ही जोडी मैदानाच्या आतमध्ये.
इन ॲक्शन चेतन चिंचकर. पाहूयात दोन्ही संघ बलाढ्य आहेत. भारतीय टेनिस क्रिकेटमधील मोठमोठी नावं पाहायला मिळत आहेत. मागील हंगामात जर पाहिलं तर बॉर्न क्रेझी संदीप कदम मेमोरियल ट्रॉफीमध्ये तालुका निहाय गटातून खटावने बाजी मारली होती आणि दुचाकी मात्र मोटरसायकल मात्र चेतन चिंचकर यांनाच मिळाली होती. ते चेतन चिंचकर पाहायला मिळत आहेत. परंतु दुसऱ्या बाजूला कृष्णा यांना पण पाहतो. कृष्णा त्रिपाठी मुंबईचे एक युवा फिरकीपटू आहेत. उमर खान थोडंसं क्षेत्रक्षणामध्ये बदलाव करताना पाहायला मिळतात. ओमकार देसाई, उमर खान, श्रेयस सिंधुलकर ही वलयांकित नावं देखील या मॅचमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. पाहूया, मजा येईल ही मॅच, कारण दोन्ही संघ बलाढ्य आहेत. कृष्णा एक युवा फिरकीपटू आहे. समोर चेतन चिंचकर. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल खेळलाय मात्र कव्हर पॉइंटच्या दिशेने एक जबरदस्त स्ट्रोक त्या ठिकाणी येतोय. चेतन चिंचकर यांच्या बॅटमधून चौकार. चांगली कामगिरी होताना पाहायला मिळते. बॉल थोडासा आखूट टप्प्याचा होता, त्याचाच फायदा चेतन चिंचकर यांनी उचलला आणि बॉलला खूप चांगल्या पद्धतीने पॉइंटच्या दिशेने टोलावलंय. चांगला स्ट्रोक या ठिकाणी येताना पाहिलं. एका मोठ्या मंचावर आज चेतन चिंचकर दाखल झालेले आहेत. बघूया कशा प्रकारची कामगिरी इकडे करतील. परंतु कृष्णाला देखील सिद्ध करायचं आहे. एक युवा फिरकीपटू म्हणून आहेत. खेळाडू सगळे चांगलेच आहेत, परंतु जो चांगला खेळणार तो जिंकणार. वा वा, या वेळेला मात्र चांगला कमबॅक केलाय. चांगला बॉल टोलावला देखील आहेत. ओमकार येत आहेत त्या ठिकाणी. दुसऱ्या धावेचा कॉल दिलाय, फेकी केली आहे आणि तोपर्यंत 2 धावा खाली क्षेत्रात बॉल खेळला आणि 2 धावा मात्र या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 2 ने पुढे जात असताना पाहायला मिळेल. सचिन ढवळे सरांचं विशेष कौतुक करावं लागेल, विशेष उल्लेख करावा लागेल. व्यावसायिक टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा प्रहार दाखल झाली आहे गेल्या वर्षीपासून आणि आता चर्चा मात्र या प्रहार आहे. यावेळेला खोलवा टप्प्याचा बॉल पाहायला मिळाला खरा, परंतु तिकडे टायमिंग तेवढं प्रॉपर नव्हतं. बॉल मागे जाईल तोपर्यंत एक धाव तिकडे मिळेल. ओव्हर नंबर 2 मार्गस्थ असताना पाहायला मिळत आहे. केतन यांच्यासाठी टाकला हा बॉल पाहायला मिळाला. फटका कव्हरच्या क्षेत्रात खेळण्याचा प्रयत्न होतोय. फिल्डर आहेत, चेंडूची फेकी करतायत, परंतु कॉल दिला होता सुरुवातीला, शेवटच्या क्षणी थांबवलं तिकडे चेतनने केतनला. केतन आणि चेतन एकाच वेळेला मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळत आहेत. एक साताऱ्याचे आहेत आणि एक ठाणे जिल्ह्यातील आहेत. हाही एक अनुभव असतो आपल्याला. विविध खेळाडूंबरोबर खेळण्याची संधी ही व्यावसायिक क्रिकेटमध्ये मिळते, विविध विभागातील खेळाडूंबरोबर. यावेळेला मात्र वेगात बॉल टाकण्याचा प्रयत्न या ठिकाणी राहिला आहे. मागील चेंडूच्या तुलनेत थोडासा वेगात थोडासा पुढे आला जरूर, परंतु इकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना आपल्याला पाहायला मिळेल. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. पाहूया कशा प्रकारची कामगिरी या ठिकाणी केली जाईल. चर्चा सर्व दूरपर्यंत या स्पर्धेची. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यातील खेळाडूंनी डोक्यावर घेतली स्पर्धा. कोकणातील खेळाडू, मुंबई परिसरातील खेळाडू, पश्चिम महाराष्ट्रातील खेळाडू, खानदेशातील खेळाडू, त्याचबरोबर जर पाहिलं तर विदर्भातील खेळाडू, मराठवाड्यातील खेळाडू, या सर्व विभागातील खेळाडू खेळताना पाहायला मिळत आहेत. याही मॅचमध्ये जर पाहिलं तर वलयांकित खेळाडू आपल्याला पाहायला मिळतील. त्यांच्यावर देखील सगळ्यांच्या नजरा पाहायला मिळत आहेत. tenniscricket.in खूप चांगल्या पद्धतीचं काम करते, त्यांचंही आम्ही कौतुक करू. 18 धावा पाहूयात. या निर्णयाची प्रतीक्षा मात्र या ठिकाणी जरूर असणार आहे. चांगलं मैदान आहे. सिंहगड कॉलेजच्या ग्राउंडवर क्रिकेट खेळण्याची वेगळीच मजा आहे. पूर्वी सिंहगड करंडक या मैदानावर पाहायला मिळाला. त्यानंतर अगदी इंडिया कप देखील स्पर्धा या मैदानात पाहायला मिळाली. NB ट्रॉफी सातत्याने या मैदानात आपण पाहतोय आणि प्रहार प्रीमियर लीग ही स्पर्धा देखील या मैदानावर अतिशय दर्जेदार आयोजन मात्र आयोजकांच्या माध्यमातून म्हणजे सचिन ढवळे सर आणि त्यांची सगळी टीम या स्पर्धेला, एका मोठ्या स्पर्धेला आपल्या भेटीला घेऊन आली आहे.
OUT. चेतन चिंचकर लवकर बाद होताना पाहायला मिळत आहेत. एक सुरुवात चांगली केली, परंतु 5 चेंडूमध्ये 8 धावा करून चेतन चिंचकर यांना माघारी परतावं लागतं. चांगले खेळाडू आहेत, परंतु या मॅचमध्ये माघारी परतावं लागते. पाहूया, दुसरी ओव्हर सुरू आहे, परंतु 2 विकेट आलेले आहेत. दोन्ही संघ बलाढ्य आहेत. मजा येणार आहे ही मॅच पाहण्यासाठी. प्रहार प्रीमियर लीगचा एक महत्त्वाचा सामना आपल्या भेटीला आलाय खरा, परंतु पाहूयात या 5 षटकांमध्ये काय होणार आहे, किती धावांचं आव्हान उभं केलं जाणार आहे. विविध भागातील खेळाडू मात्र आता खेळताना आपल्याला पाहायला मिळतात. आपला संघ चांगला व्हावा यासाठी फक्त एका शहरातून नाही तर विविध शहरातून, विविध तालुक्यातून, विविध जिल्ह्यातून खेळाडू अलीकडे मात्र आमंत्रित केले जातात. 2 विकेट माघारी परतल्यानंतर नवीन बॅटर मैदानात दाखल झालेले आहेत. आकाश चिंदारिया पहिल्या मॅचचे हिरो होते. आकाश चिंदारिया त्यांनाच आमंत्रित करण्यात आलंय. दुसरं षटक मागील मॅचच्या तुलनेत याच मॅचमध्ये जर पाहिलं तर कृष्णाने कमबॅक केलंय. चौकाराने सुरुवात झाली खरी, परंतु त्यानंतर कमबॅक करताना पाहायला मिळालेत या ठिकाणी कृष्णा त्रिपाठी. स्ट्राईकवर येथील मात्र आता आकाश चिंदारिया, मुंबईच्या अँटॉफिल परिसराला बिलॉंग करणारा खेळाडू. तो दुसऱ्या बाजूला मुंबईच्याच विक्रोळीच्या टागोरनगर परिसरातील खेळाडू कृष्णा त्रिपाठी यांना आपण पाहतोय. 2 मुंबईकर आमने सामने पुण्यामध्ये. यावेळेला आल्या फटका तर चांगला खेळलाय, अगदी वेगात बॉल सीमारेषा ओलांडताना पाहायला मिळतोय. आकाशचं मैदानातील आगमन आणि धाव फलकाला उसळी 4 धावांनी, आणि 2 ओव्हर संपल्यानंतर धावसंख्या झाली आहे 22. 2 विकेट माघारी परतलेल्या आहेत. 2चा पाडा. बॉलला उंची थोडीशी जास्त दिली होती, परंतु बॉल थोडासा पुढे केला होता. त्याचाच फायदा घेत असताना आल्या सुंदर असा फटका या ठिकाणी खेळताना पाहायला मिळाले आकाश चिंदारिया. 2 ओव्हरचा खेळ संपतोय. 22 म्हणजे बऱ्यापैकी धावसंख्या पाहायला मिळते. 3 ओव्हर अजूनही बाकी आहे. केतन मात्र मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत. वलयांकित खेळाडू जरूर आहेत. दुसऱ्याही डावात वलयांकित नावं आपल्याला पाहायला मिळतील. उमर खान इन ॲक्शनमध्ये, ओमकार देसाई, श्रेयस सिंदुलकर यांना देखील आपण पाहणार आहोत दुसऱ्या डावामध्ये. काळाबरोबर क्रिकेट बदलत गेलं, क्रिकेटचे माध्यमं देखील बदलत गेली. सोशल मीडिया आलं, यूट्यूब लाईव्ह कव्हरेज आलं, आपलं टेनिस क्रिकेट बदललं आहे. मोठ्या प्रमाणावर स्पर्धा वाढल्या, मोठमोठी पारितोषिकं देखील येताना पाहायला मिळाली, मोठमोठ्या बोली लागल्या जाऊ लागल्या आपल्या टेनिस क्रिकेट खेळाडूंना. हा बदल मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळाला. नॉकआउट स्पर्धांची जागा लीग स्पर्धांनी घेतली, परंतु अजूनही काही नॉकआउट स्पर्धा आहेत बाद पेरीच्या, जी मात्र सगळ्यांची मनं जिंकून घेतात. ज्याची उत्कंठा असते ती म्हणजे सुप्रीमो ट्रॉफी. 9 ते 13 एप्रिल. चलो मुंबई आवर्जून सगळ्यांनी पाहायला विसरू नका याही स्पर्धेला. आणि सचिन ढवळे सरांचा संघ देखील या स्पर्धेत खेळताना आपल्याला पाहायला मिळणार आहे. पृथ्वी सिंग पुन्हा एकदा. केतन म्हात्रे आणि आकाश चिंदर या जोडी मैदानाच्या आतमध्ये. शफल होऊन खेळण्याचा प्रयत्न या ठिकाणी केला जरूर, परंतु नाही. पृथ्वी काही ऐकत नाहीये. चांगला चेंडू या ठिकाणी पाहायला मिळाला. फॉलो केलं त्यांनी केतनला. केतन जसे शफल झाले त्यांच्याच दिशेने बॉल करताना पाहायला मिळाले. डॉट बॉल आलाय. समीकरण मात्र तसंच आहे जागेवर. 22 वर धावसंख्या स्थिरावली आहे. क्रिकेटचा खेळ ज्याने तुम्हा आम्हा सर्वांना वेळ लावून सोडलाय आज पुण्यामध्ये घेऊन आलाय, आणि पुण्यामध्ये दर्जेदार स्पर्धा आपण पाहतोय. बिग हिट करण्याचा प्रयत्न पुन्हा एकदा, परंतु नाही. बॉलिंग ॲक्शन पृथ्वीची थोडीशी वेगळी आहे, आणि गोलंदाजी देखील तेवढीच जबरदस्त करताना पाहायला मिळत आहेत. केतन सारख्या खेळाडूला लगातारचे 2 चेंडू मात्र थांबवण्यात यशस्वी राहिले. बॅक टू बॅक 2 चेंडू निर्धाव आलेले आहेत. बिग हिट, मोठा फटका खेळलाय. समोरच्या दिशेने मात्र तो धाडलाय, आणि मागील 2 चेंडूवर जर पाहिलं तर डॉट आले खरे, परंतु आता केतनच्या बॅटमधून सिक्सर. 6. चांगला फटका येताना पाहायला मिळाला. जशाच तसं प्रत्युत्तर द्यावं देखील लागतं. दबाव आपल्यावर नाही घ्यायचा, दबाव प्रतिस्पर्ध्यांवर टाकायचा. बॉलिंग ॲक्शन बरंच काही सांगून जाते या गोलंदाजाची, परंतु हा बॉल थोडासा पुढेच करून राहिले, आणि त्याचा फटका या ठिकाणी त्यांना बसला. धावसंख्या 6 ने पुढे गेली आहे. अगदी सचिन ढवळे सरांच्या बॅनरच्या दिशेनेच त्या ठिकाणी पब्लिकेशन अँड बुक स्टॉलचं ज्या ठिकाणी बॅनर आहे त्या ठिकाणी चेंडू गेलाय. धावसंख्या 28. तिसरी ओव्हर सुरू असताना म्हणजे अर्धा डाव संपलेला आहे. पुन्हा एकदा विकेट करण्याचा प्रयत्न, परंतु यावेळेला फटका फसलाय. बॉल हवेत, तिकडे आहेत
फिल्डर येत आहेत चेंडूच्या खाली, कृष्णा त्रिपाठी होते आणि केतन म्हात्रे नाराज आहेत. मागील बॉलवर षटकार, परंतु या बॉलवर विकेट आली आणि पृथ्वी सिंगचे कौतुक करावं लागेल. केतन म्हात्रे हे मात्र माघारी परत आहेत. कव्हरच्या दिशेने स्ट्रोक खेळायला गेले होते, टायमिंग चांगलं नाही झालं आणि माघारी परतताना पाहायला मिळतात केतन. NB आई एक जबरदस्त संघ आहे. भारतातील मोठमोठ्या स्पर्धा अगदी दिल्लीपर्यंत जाऊन देखील या संघाची कामगिरी आपण पाहिली आहे. त्याचबरोबर जर पाहिलं तर NB ट्रॉफी पुण्यातील नावाजलेली क्रीडा स्पर्धा देखील आपल्याला पाहायला मिळत असते. येणाऱ्या कालावधीमध्ये देखील आमदार चषक ही पिंपरी परिसरामध्ये होणारी स्पर्धा देखील आपल्या भेटीला येणार आहे. श्रीतेज करंडक देखील पुण्यामध्ये आणखीन एक मोठी स्पर्धा आपल्या भेटीला येणार आहे. अठ्ठावीस धावा धावफलकावर. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये अनिल आलेत. ओ हो, टपा पडतोय, बॉल फिरतोय, बॉल वळतोय, पाठीमागे जातोय, चांगली गोलंदाजी. एक षटकार आला, परंतु 4 चेंडू निर्धाव टाकलेत पृथ्वी सिंग यांनी. चांगली गोलंदाजी. या मंचावर खेळण्याची जी संधी मिळाली आहे त्या संधीचं सोनं करतायत. बाहेर काढलाय डावकुरे हाताच्या बॅटरसाठी हा चेंडू. चांगला अँगल बनवला आणि बाहेर गेला बॉल. यावेळेला बिग हिट समोरच्या दिशेने टोलवण्याचा प्रयत्न झालाय आणि काय जबरदस्त स्ट्रोक खेळलाय. सिक्सर. हे षटक संपूर्णपणे गोलंदाजाच्या बाजूने जाणार नाही याची काळजी अनिलने घेतली आहे आणि एक मोठा फटका त्या ठिकाणी खेळला. पहिला चेंडू निर्धाव आला, त्यानंतर षटकार खेळलाय आणि धावसंख्या 3 ओव्हरचा खेळ संपल्यानंतर झाली आहे 34 धावा. म्हणजे अजूनही 2 षटकं बाकी आहेत आणि जर का 25-26 धावा आल्या तर 60चं आव्हान देखील चांगलं असू शकतं. आकाश चिंदारी एका बाजूला आहे, अनिल चव्हाण आणि आकाश चिंदारिया या जोडीला आपण मैदानाच्या आतमध्ये पाहतोय. प्रेक्षक आनंद घेत आहेत tenniscricket.in ला सुद्धा या मॅचचा. त्याचबरोबर जर पाहिलं तर ही क्रीडा स्पर्धा प्रहार चषक, प्रहार प्रीमियर लीग, सचिन ढवळे सर स्पर्धा परीक्षांमध्ये भाग घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अगदी वरदानच ठरलेले आहेत आणि त्यांच्याच माध्यमातून ही स्पर्धा आपण पाहतोय. 34 धावा धावफलकावर 3 विकेट माघारी परतले आहेत आणि आता मात्र रोहित यादव मागील मॅचमध्ये काही चेंडू काय जबरदस्त वळवले होते या युवा गोलंदाजाने, तेच गोलंदाजीसाठी येताना पाहायला मिळत आहेत. हा बॉल थोडासा पुढे केला होता, अगदी मिड ऑफच्या डोक्यावरून मात्र खेळला जातोय. बॉल थोडासा पुढे केला आणि त्याचाच फायदा आकाश चिंदारे यांनी घेतलेला आहे. येतोय चौकार. चांगल्या पद्धतीची कामगिरी या ठिकाणी. आकाश चिंदारी या मुख्याच्या क्षणी येऊन टीमला गरज असताना धावा करणं हे त्यांचं काम आहे आणि पहिल्याही मॅचमध्ये ते त्यांनी अगदी योग्यरित्या केलं आणि आताही योग्यरित्या. आणि म्हणूनच NB टीमचे कॅप्टन म्हणून मात्र आपण मागील काही वर्ष आकाश चिंदारे यांनाच पाहतोय. सागरदादा बिनताडे हे देखील संपूर्ण टीमवर सातत्यानेच नजर ठेवून असतात. दुसऱ्या बाजूला प्रदीप नायनीत यांनी बांधलेला संघ आपल्याला पाहायला मिळतोय. योगेश सरकार, भरतदादा, आशिषदादा, दीपकदादा प्रतिष्ठान, महेंद्रदादा मात्रे. ऑप्टमच्या बाहेरचा बॉल मात्र या ठिकाणी पाहायला मिळतोय. थोडंसं बाहेर खेचलं बॅटरला या ठिकाणी रोहितने आणि टप्पा पडल्यानंतर सरळ बॉल जाताना पाहायला मिळतोय. चांगलं कमबॅक या ठिकाणी. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतर रोहित यांचं कमबॅक पाहायला मिळालंय. यावेळेला ऑप्टमच्या बाहेरून बराचसा बाहेरून बॉल फिरवलाय मात्र मिड विकेटच्या दिशेने. तिकडे एका धावेने धावसंख्या पुढे जात असताना पाहायला मिळेल. गोलंदाज आणि फलंदाज यांच्यातील संघर्ष सध्या मैदानाच्या आतमध्ये चांगलाच रंगलाय.
एकाचा प्रयत्न आहे बॅटरला थांबवायचा, एकाचा प्रयत्न आहे बॉलरने टाकलेला चेंडू धावांमध्ये परावर्तित करायचा. एवढं मोठं क्रीडांगण सिंहगड कॉलेजचं हे ग्राउंड आणि त्याच्यावर ही रंगलेली स्पर्धा पाहायला मिळते आहे. मोठ्या स्क्रीनवर देखील आपल्याला या स्पर्धेची चित्र पाहायला मिळतात. प्रेक्षकांसाठी प्रेक्षक गॅलऱ्या, त्याचबरोबर बाउंड्री रोप्स, या सगळ्या गोष्टी मात्र लक्ष वेधून घेतात. चांगल्या लाईट्स आहेत, स्वर्गंगा लाईट्स यांच्या माध्यमातून देखील खूप चांगलं प्रकाश योजना इकडे पाहायला मिळते. टप्पा पडतोय, बॉल मात्र वळताना घेताना पाहायला मिळाला. खेळायचं होतं बिग हिट स्क्वेअर लेगच्या दिशेने, परंतु व्हाईट बॉल. आणि त्याचबरोबर जर पाहिलं तर इकडे तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे. या वाईडला चॅलेंज केलं फिल्डिंग टीमने. उद्या विभाग वाईज म्हणजे एरिया वाईज जी सेमीफायनल आहे सकाळी 8 वाजताच होणार आहे, याची नोंद घ्यायची आहे. अलमबाई पठाण वारजे आणि कसबा 11 हा सेमीफायनलचा जो सामना आहे विभाग वाईज क्रिकेट एरिया वाईज क्रिकेटचा, आणि त्याचा सेमीफायनलचा सामना सकाळी 8 वाजताच होणार आहे, याची नोंद घ्या. कारण पहिल्या दिवसाचं ज्या दिवशी पावसामुळे मॅचेस झाले नाही त्याही मॅच उद्या आहेत, बाकी सगळ्या मॅचेस उद्या असणार आहेत. येस, फायनल 5 वाजता डीके पॅन्थर वाघोली सोबत होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. उद्याचा भरगच्च कार्यक्रम आहे आणि उद्याचा दिवस देखील आपण चुकू नका. सुट्टीचा दिवस आहे आणि क्रिकेटचाही दिवस आहे. येस, ऑल इंडिया सेमीफायनल 3 वाजता आणि एरिया वाईजची फायनल 5 वाजता होणार आहे, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. ही सगळी माहिती या स्पर्धेची खूप मोठी धुरा ज्यांच्या खांद्यावर आहे असे आमचे मित्र क्रिकेटपटू सुदर्शन केदार या ठिकाणी माहिती देत आहेत. त्याचबरोबर नरेश ढोमे सरांनी देखील आम्हाला 3 दिवस खूप चांगल्या पद्धतीने सांभाळलं आणि त्याचबरोबरीने आणि खूप चांगली मजा आली. 2 दिवस नरेश ढोमे सरांच्या मार्गदर्शनाखाली ही स्पर्धा कामगिरी करत असताना. येस, व्हाईट बॉल निर्णय आला तिसऱ्या पंचांचा. धावफलक जर पाहिला तर आता पुढे जात असताना पाहायला मिळेल तिसरं षटक आहे. फिरकीपटू एका बाजूने आपल्याला पाहायला मिळतात. पहिल्या बॉलवर चौकार, त्यानंतरचं कमबॅक करताना पाहायला मिळाले. रोहित यादव आपल्या फिरकीची जादू या ठिकाणी दाखवण्याचा प्रयत्न देखील करतायत, परंतु समोर मुंबईकरच आहेत. आकाश चिंदारिया जोडीला अनिल चव्हाण आहेत. प्रहार प्रीमियर लीग. यावेळेला ऑफ्टमच्या बाहेरून फिरलेला बॉल मागे फिरवण्याचा प्रयत्न, टायमिंग नाही झालंय आणि क्षेत्ररक्षकांच्याही थोडासा पुढे बॉल पडला. आता इकडे गोलंदाजाचं कौशल्य आहे. आकाशला खेळायला तर भाग पाडलं, परंतु बॉल तेवढाच टर्न झाला होता, त्यामुळे कौतुक गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. पहिला बॉल टाकल्यानंतर ओमकारने थोडीशी चर्चा केली त्यांच्याशी, क्षेत्ररक्षणात देखील थोडासा बदल केला आणि त्यानंतर मात्र ट्रॅकवर गोलंदाजी करतायत चांगल्या पद्धतीने. खोलवर टप्प्याचा बॉल थोडासा वेगात होता डावखुरी हाताच्या बॅटरसाठी. वा, ही कॅल्क्युलेटिव्ह गोलंदाजी आहे. येस, ओव्हर स्टेपिंग चेक करायचंय. तिसऱ्या पंचांची मागणी करण्यात आली आहे मैदानातील पंचांनी, म्हणजे संजय बालेराव सर, त्याचबरोबर जर पाहिलं तर अक्षय निर्मळ सर आणि अजय आवळे सर, हे पंच खूप चांगल्या पद्धतीने कामगिरी करतात या स्पर्धेत.
योग्य बॉल. योग्य बॉल कळवला जातोय. थोडासा वेळ गेला तरी चालेल, परंतु पारदर्शकता आणि चांगल्यातला चांगला निर्णय देण्याचा प्रयत्न या ठिकाणी प्रहार प्रीमियर लीगचा या ठिकाणी पाहायला मिळतोय. 42 धावा धाव फलकावर. षटक क्रमांक जर पाहिलं तर या ठिकाणी यावेळेला बिग हिट फटका समोर उडवलाय. एक वेगवान फटका येताना पाहायला मिळाला. अनिल प्रभावित करतायत. चांगली कामगिरी. येतोय मोठा फटका. षटकार. चांगला फटका या खेळाडूने प्रभावित केलंय. चार ओव्हरचा खेळ संपलाय. 48 धावा धाव फलकावर. 3 विकेट माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. एक षटक अजूनही बाकी आहे आणि पाहूयात या षटकामध्ये किती धावा येतील. आकाश चिंदारिया आणि अनिल चव्हाण. अनिलने देखील प्रभावित केलंय आज मागील मॅचमध्ये सुद्धा आणि याही मॅचमध्ये. गोलंदाजीसाठी बिलाल यांना आमंत्रित करण्यात आलंय. चिता कॅम्प एक्सप्रेस मानपूर परिसरातील असणारे गोलंदाज पाहायला मिळत आहेत. पाहूया कशा प्रकारची कामगिरी करतील बिलालचं लयमध्ये येणं खूप गरजेचं देखील आहे. एक वेगवान गोलंदाज म्हणून त्यांची चांगली ख्याती आहे. यस, या टीम बरोबर सचिन कदम, नितीन जंगम हे सुद्धा आहेत. त्यांचाही या ठिकाणी विशेष उल्लेख आपण करूयात. दुसऱ्या बाजूला जर पाहिलं तर अहमदभाई, सचिन बाड सागरदादांच्या जोडीला आहेत. यस, टाइम संपलेला आहे आणि त्यामुळे एक खेळाडू सर्कलच्या आतमधला वाढवायचा आहे. चला, शेवटचं षटक आणि बिलाल यांना आपण गोलंदाजीसाठी पाहतोय.
अ, अक्षय सर आणि भालेराव सर कळेल का इकडे काय? चला मॅच सुरू होते. चला शेवटचं षटक आणि घेऊन येत आहेत बिलाल. 48 धावा धावफलकावर. शेवटचं षटक या डावातील. एका बाजूला योगेश सरकार, भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, दीपकदादा प्रतिष्ठान म्हणजेच महेंद्रदादा म्हात्रे, नांदिवली डोंबिवली पुणे. आणि दुसऱ्या बाजूला आपल्याला संघ पाहायला मिळतोय निलेश दादा बिंताडे, स्पोर्ट्स फाउंडेशन, धनकवडी पुणे यांच्यातील सुरू असणारी मॅच. शेवटचा षटक, पहिला डाव. पहिल्याच बॉलवर बिग हिट करण्याचा प्रयत्न या ठिकाणी केलाय खरा. फिल्डर त्या ठिकाणी आले, जबरदस्त एफर्ट्स दाखवले त्या ठिकाणी मुझम्मिल यांनी. षटकारात निघालेला बॉल त्याला आतमध्ये खेचून आणलाय. चांगले एफर्ट्स आणि टाळ्याही होतील एवढं जबरदस्त क्षेत्ररक्षण पाहायला मिळालंय. वा वा वा, हवेत सूर मारला आणि बॉलला आतमध्ये पाठवलं. जबरदस्त कामगिरी. पुन्हा पुन्हा हे दृश्य पाहण्यासारखंच आहे. मुझम्मिल बॉलला फेकून दिले आतमध्ये. 2 धावा मात्र त्या ठिकाणी मिळतील. धावसंख्या 50 धावा धावफलकावर. NB11 बिलाल पुन्हा एकदा आकाश यांच्यासाठी. याही वेळेला स्ट्रोक खेळलाय खरा, परंतु स्क्वेअर लेग फाईन लेगची जागा निवडली आहे जिकडे फिल्डर नाही आहेत. बऱ्याचशा दूरवरून आलेत, अडवतायत बॉल. चेंडूची फेकी करतील तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्यात. मोठे फटके नाही येत आहेत, परंतु 2-2 सुद्धा तेवढ्याच महत्वाचे आहेत. धावसंख्या 52. शेवटचं षटक आहे.
दोन्ही संघांसाठी ही महत्वाचीच मॅच. बावन्न धावा, येणारे 4 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. यावेळेला फटका खेळलाय परंतु तो मात्र फसताना पाहायला मिळालाय. पाठीमागे बॉल जाईल आणि विकेट येताना पाहायला मिळते. बिलाल यांच्या खात्यामध्ये विकेट येताना पाहायला मिळते. आकाश आउट, परंतु आपल्या टीमसाठी चांगली कामगिरी त्यांनी केली. 14 धावा केल्या खऱ्या, परंतु बिलालच्या या बॉलवर ते फसले. बॉल थोडासा पुढेच होता, अक्रॉस खेळायला गेले, बॅटच्या वरच्या टोकाला लागला आणि पाठीमागे रोहित यांनी पकडलेली कॅच, विकेट. विकेट बिलालला मिळताना पाहायला मिळते. नवीन बॅटर मैदानात दाखल होत आहेत. सूरज केने बॅटिंगसाठी दाखल होताना पाहायला मिळत आहेत. भिवंडी परिसरातील बावाळे गावचे खेळाडू चर्चेत आहेत. यावर्षी चांगला परफॉर्मन्स राहिला आहे आणि त्यामुळे मोठमोठ्या स्पर्धा, मोठमोठे संघ आपल्या गावाबरोबर गावाला खेळता खेळता या ठिकाणी देखील त्यांना आमंत्रित केलं जाऊ लागलंय. 54 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहे. 52 धावा धावफलकावर पाहायला मिळत आहेत. 3 चेंडूंचा खेळ अजूनही बाकी आहे. पाहूया काय होईल. सूरज, बिलाल आतापर्यंत चांगली गोलंदाजी राहिली या षटकामध्ये. जोडीला अनिल आहेत, ते 12 वर खेळतायत. सूरज केने आल्या पहिल्याच बॉलला बिगिट करण्याचा प्रयत्न जरूर होता. थोडीशी उसळी होती. एक धाव त्या ठिकाणी मिळणार आहे. अतिशय जलद गतीने आले, चेंडूची फेकी करतायत तोपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या गेल्या. धावसंख्या 54 वर जाते. येणारे 2 बॉल खूप महत्वाचे असणार आहेत. प्रहार प्रीमियर लीग आपण पाहतोय. सचिन ढवळे सरांच्या संकल्पनेतून साकार झाली स्पर्धा. सुरुवातीला स्पर्धा परीक्षांच्या विद्यार्थ्यांसाठी आणि आजही मात्र स्पर्धा परीक्षा देणारे सगळे विद्यार्थी याचा आनंद घेत आहेत आणि जोडीला गतवर्षीपासून व्यावसायिक गटाचं देखील आगमन या स्पर्धेमध्ये झालं आणि खूप दर्जेदार स्पर्धा आपल्या भेटीला येताना पाहायला मिळते. चांगल्या क्रीडांगणामध्ये चांगली स्पर्धा. बिलाल 4 चेंडूमध्ये आतापर्यंत 6 धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. 54 धावा एकंदरीत. बिग हिट, फटका खेळलाय खरा, परंतु टायमिंग तेवढा नाहीये आणि क्षेत्ररक्षक मात्र त्या ठिकाणी येताना पाहायला मिळत आहेत. पृथ्वी सिंग कॅच पकडतायत आणि बिलाल यांच्या खात्यामध्ये आणखीन एक विकेट आलेली आहे. वा बिलाल वा. परंतु एखादा मोठा फटका एनबी टीमला सुद्धा मॅच मध्ये आणू शकतो. नवे नवे तर या धावसंख्येमध्ये देखील फाईट करण्याची क्षमता एनबी टीम मध्ये आहे. आशिष मेहरोल, आता मात्र त्यांचा रोल महत्वाचा असेल या परिस्थितीमध्ये. बिलालने घेतलेल्या 2 विकेट तेवढ्याच महत्वपूर्ण राहिल्यात. सीता कॅम्प एक्सप्रेस रुळावर आली आहे, परंतु समोर जर पाहिलं तर आशिष मेहरोल आशिष मेहरोल डावाचा शेवट कसा होणार पहिल्या डावाचा तेच या ठिकाणी पाहायचं आहे. आशिष आल्या पहिला चेंडू विकेट करण्याचा प्रयत्न. बॉल जातो मिड विकेटच्या दिशेने. एक धाव तर घेतली गेली. दुसऱ्या धावेसाठी अतिशय जलद गतीने निघाले त्या ठिकाणी आणि 2 धावा त्या ठिकाणी पूर्ण केल्या गेल्या आणि धावसंख्या जर पाहिली तर जाऊन पोहोचते अब तक 56. विजयासाठी करायच्यात 57. दोन्ही टीमसाठी महत्वाचा सामना आहे. दोन्ही टीम बलाढ्य आहेत. मजा येणार आहे. दुसऱ्याही डावामध्ये जसा संघर्ष पाहिला ना पहिल्या डावामध्ये, दुसऱ्या डावामध्ये तो संघर्ष पाहायला मिळाला आणि कशा प्रकारे 2 धावांसाठीचे प्रयत्न या ठिकाणी पाहायला मिळाले. एक डाव संपलाय. दुसऱ्या डावाकडे आपण जातोय आणि
पहिल्या डावाचं वैशिष्ट्य केतन म्हात्रे यांच्या 16 धावा 9 चेंडूमध्ये, त्यानंतर चेतन चिचकर 5 चेंडूमध्ये 8, आकाश चेंदारे 8 चेंडूमध्ये 14, अनिल चव्हाण यांनी प्रभावित केलं 4 बॉलमध्ये 12 धावा त्यांनी केल्या, सूरजच्या 2 आणि आशिष मेहरोल यांच्या 2 56 झाल्या, 57 करायच्या आहेत. परंतु या परिस्थितीमध्ये याच्यातही मॅच चांगली रंगू शकते. गोलंदाजीच्या बाबतीत सांगायचं झालं तर 2 विकेट महत्त्वपूर्ण विकेट घेणारे पृथ्वी सिंग हे देखील निर्णायक राहिले. 2 ओव्हरमध्ये 22 धावा त्यांनी खर्च केल्या. कृष्णा त्रिपाठी या मॅचमध्ये 1 विकेट घेतली, 12 धावा खर्च केल्या. रोहित यादव थोडेसे मागडे राहिले, 14 धावा, विकेट नाही मिळाली. आणि शेवटच्या ओव्हरमध्ये अप्रतिम गोलंदाजी बिलाल शेख यांची, 1 षटक, 8 धावा, 2 विकेट आणि अशा रीतीने 56 धावा झालेल्या आहेत. पाहूया दुसऱ्या डावामध्ये आता काय घडणार. मुख्य समालोचक म्हणून माझ्या जोडीला व्हॉइस ऑफ इंडिया, ज्यांचा आवाज ऐकण्यासाठी प्रेक्षक सातत्याने आतुर असतात, असे समालोचक म्हणजेच हरीश पंड्या सर यांना आपण आमंत्रित करूयात. सुप्रीमो ट्रॉफीचे एकमेव असे समालोचक जे 11च्या 11 वर्ष समालोचन करतील. त्याचबरोबर आंतरराष्ट्रीय स्पर्धा रेडिओवरच्या असतील, दूरदर्शनच्या असतील, ज्यांचं समालोचन आपण देखील ऐकलेलं आहे, असे हरीश पंड्या सर, ज्यांना गतवर्षीच मात्र जीवनगौरव पुरस्काराबरोबर दादासाहेब फाळके अचिव्हर्स अवॉर्ड देखील ज्यांना मिळाला. या हरीश पंड्या सर. शुभ संध्या, आप सभी का हार्दिक स्वागत है टेनिस क्रिकेट .in के यूट्यूब चैनल पर। और आप देख रहे हैं सचिन ढवळे मैथ्स एंड रीजनिंग एकेडमी द्वारा आयोजित प्रहार प्रीमियर लीग सीजन 12 ऑल इंडिया ओपन का हाफ है। सेमीफाइनल में पहुंचने वाली तीसरी टीम का फैसला अगले 2 घंटे में हो जाएगा। इस वक्त मौजूदा स्थिति है कि 30 गेंदों में 57 रन की चुनौती है योगेश सरकार, भरत दादा, आशीष दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र म्हात्रे, नांदिवली डोंबिवली पुणे टीम को। और उनका मुकाबला हो रहा है एनबी धनकवड़ी से। नीलेश दादा भिंताड़े इनकी टीम है, सागर दादा भिंताड़े इसके अध्यक्ष हैं, एनबीएसएफ। संदेश पार्टे इसके वाइस प्रेसिडेंट है, अफजल मखदूम, अजय आवड़े, सचिन बाड़। और मैनेजर्स में मीन अहमद दाऊद। और इसके अलावा बहुत ज़बरदस्त मेहनत आकाश शिंदरिया की रही है एनबी धनकवड़ी का बैनर हर वक्त ऊंचा रखने में। 57 रन बड़ा स्कोर नहीं है, लेकिन रात का समय है, नमी है और जो हल्की ओस है वो भी यहाँ काम करेगी। गेंदबाजी में जो पैनापन है अगर वो सही रहा, आशीष मेहरोल, फिरोज शेख, आर्यन भोईर, ये तमाम गेंदबाजों को अपने कंफर्ट जोन से निकलकर बॉलिंग करनी होगी। अगर उन्होंने ये कर दिया तो हो सकता है एनबी धनकवड़ी भी ये मैच को जीत जाए। जो भी जीतेगा अगले पड़ाव पर उनका मुकाबला इलियास भाई शेख क्रिकेट क्लब एमईएस के साथ होगा। और स्टार्ट में ही इम्पैक्ट प्लेयर श्रेयस तेंदुलकर को कृष्णा त्रिपाठी की जगह पर एज एन इम्पैक्ट प्लेयर इंट्रोड्यूस किया गया है। शारजा इंटरनेशनल स्टेडियम पर 10 पीएल के दौरान स्टेडियम के छपरे पर 6 मारने वाला श्रेयस तेंदुलकर पहली 10 पीएल का प्लेयर ऑफ द टूर्नामेंट। और इतना ही नहीं, शारजा के इंटरनेशनल स्टेडियम की बात आती है तो 2 ही नाम आते हैं, सचिन तेंदुलकर और श्रेयस तेंदुलकर, दोनों मुंबईकर। और सचिन तेंदुलकर ने ऑस्ट्रेलिया के सामने जो डेजर्ट स्टॉर्म आया था, वैसा ही एक डेजर्ट स्टॉर्म श्रेयस तेंदुलकर का रहा था पहले 10 पीएल में। बहुत ज़बरदस्त फाइनल का मुकाबला हुआ था। पहली गेंद इस पर
ओमकार देसाई रनले में कामयाब हुए और एक दूसरे रन को चुरा लिया। आर्यन भोईर के लिए थ्रो करूं या न करूं, असमंजस की स्थिति बनी हुई थी और वहां पर सुमित धोंगड़े फील्डर रहे थे। स्कोर है 2 रन, 29 गेंदों में 55 रन चाहिए। आज इस टूर्नामेंट की कामयाबी को बहुत बड़ी मोहर लगी जब बच्चू कडू साहब का आगमन हुआ। उन्होंने आयोजकों की तारीफ की। महरोल की गेंद पुल कर दिया, बहुत ही लाजवाब टाइमिंग और ये गगनचुंबी छक्का। ओमकार देसाई जो करता है गेंदबाजों की पिटाई, बहुत अच्छे फॉर्म में चल रहे हैं ओमकार देसाई। सीजन में बेस्ट बैटर, प्लेयर ऑफ द टूर्नामेंट, मैन ऑफ द मैच, कई अवार्ड्स जीत चुके हैं। क्षेत्र रक्षण में भी थोड़ी तब्दीली है। अब फिरोज जो बैकेट ऑफ स्क्वायर खड़े थे वो अब आउटफील्ड में आ गए। आशीष महरोल और आकाश सिंदरिया एंटॉप हिल के दो ऐसे खिलाड़ी हैं। मुंबई का एंटॉप हिल मुंबई हिलों का शहर भी है। गिलबर्ट हिल, मलबार हिल, एंटॉप हिल, वैसे हिली एरियाज। और मलबार हिल में हाल ही में नेचर पार्क खुला है। इस बार फिर से लपेट लिया। ये तो बिल्कुल जिस तरह भिवंडी के भाईजान ढाबा में चिकन को लपेटा जाता है वैसे लपेट लिया। लपेटा 6। स्कोर आगे बढ़ता हुआ 14। ट्रिगर मूवमेंट बहुत अच्छा था, टप्पा खाने दिया और देखिए बल्ले का फॉलो थ्रू। एक और एंगल tenniscricket.in आपके सामने प्रस्तुत कर रहा है। क्रीज में डीप जाकर खेला गया ये बेहतरीन सिक्सर। स्कोर आगे बढ़ता हुआ 14 पर पहुंचा है। ओमकार देसाई के नाम पर ये 14 के 14 रन। पहली बॉल पर 2, उसके बाद 6, उसके बाद 6। कल हमने देखा तौसिफ मिर्जा जिन्होंने लगातार 7 गेंदों में 7 6 लगाए और कुल मैच में 11 6 लगाए, जो इस टूर्नामेंट का एक नया रिकॉर्ड रहा। 20 गेंदों में 78 रन बनाए और उनकी टीम ने 83 रनों का लक्ष्य दिया था। ऋषि आदत राव और पप्पू अकोला यानी कि आमिर राशिद ने अच्छी लड़ाई लड़ी थी, लेकिन वो पर्याप्त नहीं थी। श्रेयस सिंदुलकर और ओमकार देसाई साथ में सैंडी एसपी में भी बहुत साल खेल चुके हैं। श्रेयस सिंदुलकर, एवन भांडुप, सैंडी एसपी कई टीमों के लिए खेले। एक स्पेशलिस्ट ओपनिंग बैटर है दोनों, ओमकार और श्रेयस। आशीष की गेंद बहुत ही बढ़िया लेग कटर। क्या पेस पे बॉलिंग की है उन्होंने, कम रनअप पे ज्यादा पेस। और विकेट कीपर केतन मात्रे की भी तारीफ करना चाहूंगा। उनकी बारीक नजर गेंद के टप्पे पर रहती है। केतन भी एक शालीन क्षेत्र रक्षक है जो विकेट कीपर का भी काम करता है, ग्रामीण क्रिकेट में बॉलिंग भी करता है और फिर आउटफील्ड में फील्डिंग भी करता है और बल्लेबाजी का तो बादशाह है। ओमकार एक बार फिर से पुल करने के प्रयास में, कैच आउट का मौका, सुमित दोंगड़े ले नहीं पाएंगे, बॉल जाकर बैनर फाड़ छक्का। ओमकार देसाई गेंद के ऊपर ऐसा प्रहार था, ऑफ स्टंप के बाहर से ले लिया था। सलमान खान के पापा सलीम खान का कुछ दिन पहले मैं इंटरव्यू देख रहा था तो उन्होंने कहा अच्छा फॉर्म क्या होता है, तो उन्होंने कहा अच्छा फॉर्म ये होता है कि जहां आपका बल्ला हो वहां पर बॉल है। और यहां पर जबरदस्त अपील आउट। आशीष महरोल ने बदला ले लिया। व्हाट अ डिलीवरी, मैजिक बॉल, टो क्रशर। ओमकार देसाई वाकई में एक जबरदस्त गेंद पर आउट हुए हैं। दैट्स महरोल, निभा रहे हैं अपना रोल, बल्लेबाजों को कर रहा है रॉक एंड रोल। प्लम एलबीडब्ल्यू 20 रनों की आतिशी पारी खेलकर लौटकर वापस आते हुए ओमकार, लेकिन उन्होंने अपना काम किया है। 1 ओवर 20 रन 1 विकेट। योगेश सरकार, भरत दादा, आशीष दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र मात्रे, नांदिवली डोंबिवली पुणे।
कलश प्रतियोगिता के आखिरी दिन बहुत सारे मैचेस है, लंबा शेड्यूल है। तमाम टीमों से गुजारिश है कि आपको जो वक्त दिया गया है उस वक्त पर आएँ, यूट्यूब देखकर घर से न निकलें। अगर आपको 8 बजे बोला है तो 8 बजे आना है, 10 बजे बोला है तो 10 बजे आना है, 3 बजे बोला है तो 3 बजे आना है। नया ओवर लेकर आ रहे फिरोज शेख, क्योंकि पहला ओवर खर्चीला रहा है। कप्तान आकाश सिंदरिया फिरोज पर भरोसा जताते हुए दूर वाले छोर से फिरोज शेख। आज से 5 साल पहले पीपलगांव तप्पा का टूर्नामेंट मुझे याद है। बिलाल शेख जैसा खिलाड़ी, फिर प्रहार चषक जो हुआ आज से 4 साल पहले मुंबई में, और 10 के जस्ट पहले प्रहार चषक में फिरोज की जो बॉलिंग रही, सीधा रायगढ़ टीम में उनको एंट्री मिली और अब एनबी धनकवड़ी के लिए कई महीनों से खेल रहे हैं। इमरोज और फिरोज ये दो मुंबई के थाना के ऐसे बॉलर हैं। इस बार हुक कर दिया और चौके को बुक कर दिया। बड़ा आसान शॉट रहा श्रेयस इंदुलकर के लिए। लेदर बॉल के भी बहुत अच्छे खिलाड़ी है और देखिए नॉन स्ट्राइकर एंड पर जाकर अपना बल्ला क्रीज में रखा। ये महिला जयवर्धने ने शुरू किया एक प्रकार का बिलीफ, अंधश्रद्धा भी कह सकते हैं, जिसे वीवीएस लक्ष्मण, मोहिंदर अमरनाथ और स्टीव वॉ हमेशा अपने जेब में लाल रुमाल रखा करते थे। जहीर खान अपने जेब में पीला रुमाल रखा करते थे। तो ये कुछ बिलीफ है, ये कुछ चीज़ें हैं। कई बार बल्लेबाज बल्ले को चूमकर हर बॉल को खेलते हैं। इस बार लेट कट 1 रन, 25 पर 1, 57 बनाने हैं, यानी कि 32 की ज़रूरत है। श्रेयस 2 बॉल 5, मुजम्मिल नए बल्लेबाज 0 पर। मुजम्मिल, फकीरा, ये कुछ ऐसे खिलाड़ी हैं जो आप कभी भूल नहीं सकते। विक्रोली, साकिना का अतराफ के ये खिलाड़ी, संजय खारवा, पिंटू पारचा, बेहतर बॉल थी, बिल्कुल बल्ले को जागते रहो का आदेश देती हुई केतन मात्रे के हाथों में कैद हुई। फिरोज को चाहिए एक अच्छा ओवर करे जिसमें वो रनों पर रोकथाम लगाए। 2 कदम आगे आए और ये आसमानी शॉट खेला है, कैच आउट का मौका, और आकाश सिंदरिया वहां कोई गलती नहीं करेंगे, आते हुए कैच का स्वागत किया और मुजम्मिल का खेल मुकम्मल हुआ। 0 पर आउट हुए। 0 को उर्दू में 0 कहा जाता है। 25 पर 2। ओमकार देसाई और उसके बाद मुजम्मिल, ये 2 बल्लेबाज आउट हुए। एक एलबीडब्ल्यू और एक कैच आउट। एनबी धनकवड़ी ने फाइट बैक किया है। इसी मैदान पर हर साल नवंबर में आप एनबी ट्रॉफी देखते हैं। नवंबर मतलब एनबी ट्रॉफी, एन फॉर नवंबर, एन फॉर एनबी। जिस तरह विंबलडन हर साल जून में या जुलाई में होता ही है, एनबी ट्रॉफी हर साल नवंबर महीने में आपके सामने नजराना लेकर आ जाते हैं नीलेश दादा भिंताड़े। नए बैटर है प्रथमेश चौहान। ये घाटकोपर के खिलाड़ी आ चुके हैं। खब्बू बल्लेबाज, लेफ्टी, लेफ्टी टू लेफ्टी, और आते ही पुल कर दिया। गैप में खेला गया शॉट है, काफी दूर से आना पड़ा था सुमित दोंगड़े को। दोंगड़े इसके पहले गेंद को उठाते, थ्रो करते, वहां पर अपने आप को झोंक दिया था। स्ट्रगल जारी है क्योंकि ओस आ चुकी है मैदान में, पैर फिसल रहे हैं। फिरोज नाराज। एक क्षेत्र रक्षक को गेंदबाज का साथ इस तरह देना चाहिए जैसे
ढोलकी कलाकार लावणी कलाकार का साथ देता है, कंपाउंडर डॉक्टर का साथ देता है। स्कोर 28 पे 2। पावर प्ले के दौरान बहुत बेहतरीन बल्लेबाजी हम देख रहे हैं, लेकिन इस ओवर में फिरोज के आने से थोड़ा फर्क जरूर पड़ा है। 1 विकेट मिला है। श्रेयस तेंदुलकर 2 बॉल 5 आ गया है और हवा में खेल दिया। एक और विकेट गिर जाएगा। जी हाँ, इस बार सुमित दोंगड़े ने कोई गलती नहीं की और 2 ओवर के बाद स्कोर 28 पे 3। आणखीन एक विकेट इकडे येताना पाहायला मिळाली. थोडीशी बाहेर येऊन खेळण्याचा प्रयत्न होता, टायमिंग नाही करू शकले आणि पकडली गेली कॅच. 2 ओव्हरमध्ये पॉवर प्लेला एक स्टार्ट तर चांगला झालाय, परंतु विकेट ही चिंतेची बाब येणाऱ्या कालावधीमध्ये होऊ शकते. बॉल टर्नही झाला होता, त्याच्यामुळे टायमिंग तेवढं पाहायला नाही मिळालं आणि श्रेयस यांना माघारी. श्रेयस इंदुलकर आणि त्याचबरोबरीने ओमकार देसाई या 2 मोठ्या विकेट या पहिल्या सुरुवातीलाच येताना पाहायला मिळालेल्या आहेत खऱ्या. आणि अजूनही जर पाहिलं तर 3 षटकांचा खेळ अजूनही बाकी असताना आपल्याला पाहायला मिळेल आणि 3 षटकांमध्ये तब्बल 29 धावा या ठिकाणी या मॅचला जिंकण्यासाठी बनवायच्या आहेत. म्हणजे मॅच बनलेली आहे अजूनही. स्टार्ट चांगला झालाय खरा, परंतु काही विकेट आल्या तर दबाव बनवू शकते या ठिकाणी एनबी टीम सुद्धा. परंतु सुरुवात चांगली झाली आणि जो पल्ला गाठायचा आहे म्हणजे जवळपास अर्ध्या धावा या पहिल्या 2 ओव्हरमध्येच बनवल्या गेल्या आहेत. YSBDA DDT. उमर खान नए बैटर है, बहुत एग्रेसिव बैटर है और उमर 11 की कामयाबी की दास्तां के वो चश्मदीद रहे हैं कई साल तक। उमर खान, हकीम भाई, अशरफ भाई, मुन्ना, उस्मान, अनिकेत सानप, मतलब व्हाट अ टीम उमर 11। 2 बार सुप्रीमो टाइटल जीता। तो नए ओवर की शुरुआत करेंगे। यहाँ पर आर्यन भोईर को मौका दिया गया है, युवा गेंदबाज को, क्योंकि फिरोज ने स्कोर को दबाया है इसलिए आर्यन को लाया गया है। अभी भी लाख रुपए का सवाल यही है कि 2 ओवर फिरोज करेगा या आशीष महरोल। लेकिन आर्यन अगर एक 5-6 रन का ओवर कर देता है, 6 बॉल 6 रन का, मैच बन जाएगा। एक युवा गेंदबाज हाल ही में देवगढ़ में बेस्ट बॉलर का अवार्ड जीता हुआ है और उनके पास क्षमता है। प्रथमेश चौहान उनके सामने बैटर। 1 बॉल 3 पर नाबाद। नए ओवर की पहली गेंद हुक करने का प्रयास था, बॉल गई फाइन लेग पर। इतने बड़े मैदान में 1-1 रन से ज्यादा फर्क नहीं पड़ेगा एनबी धनकवड़ी को। केतन मात्रे अभी भी आउटफील्ड में आए नहीं है, विकेट कीपर के स्लॉट में बने हुए हैं। आकाश सिंदरिया, केतन मात्रे, 2 बेहतरीन विकेट कीपर इस टीम के पास है। आर्यन भोईर पिछले 3 साल से अच्छा खेलते आ रहे हैं। बारिश का क्रिकेट उन्होंने अच्छा खेला, उसके बाद टेनिस बॉल क्रिकेट भी अच्छा खेल रहे हैं। भिवंडी का ग्रामीण क्रिकेट, शहरी क्रिकेट, ऑल इंडिया ओपन क्रिकेट। मुझे आज भी याद है फल्टन में चंद्रकांत जी हम थे और क्या बॉलिंग की थी आर्यन ने नांदल फल्टन में। आर्यन की गेंद ज्यादा तेज थी, वाइड दी गई अंपायर संजय भालेराव द्वारा। जो बॉलर एंड पर खड़े हैं, स्ट्राइकर एंड पर है अंपायर अक्षय निर्मल, थर्ड अंपायर है अजय आवड़े। 30 पर 3, 17 बॉल 27। इस बार उमर ने वाइडिश मिड विकेट की ओर खेला है और तेज कदम भागते हुए 2 रन। उमर खान तेज दौड़ लगाते हुए मारो अंधेरी रेलवे स्टेशन से मिल्लत नगर तक तेज भागते हुए जा रहे हैं। अब 16 गेंदे 25। कप्तान ने आदेश दिया 4 अच्छी गेंदें करनी है और क्षेत्र व्यूह देखे इस वक्त। एक डीप थर्ड मैन, एक वाइडिश बैकवर्ड पॉइंट, एक शॉर्ट कवर पॉइंट, एक वाइडिश लॉन्ग ऑफ और एक मिड ऑफ। आर्यन की एक और बढ़िया गेंद, इस बार गैप में खेला गया शॉट, ये अब जाकर वहां पर क्षेत्र रक्षक पहुंचे हैं और आशीष महरोल द्वारा चौका बचाया गया। रन ये बनाए गए रन के बराबर है।
और ख़ास करके जब आप छोटे स्कोर को बचा रहे हैं तब तो बहुत ज़रूरी है। ऐसे भी इस मैदान में 5 ओवर में 57 रन बचाना मतलब मार्च के महीने में पगार में से आधा पगार इनकम टैक्स में कटने के बाद बाकी में घर चलाने वाली स्थिति है। लेकिन एनबी धनकवड़ी बजट के बादशाह है, वो बजट हैंडल कर लेंगे। 34 पर 3, बढ़िया बॉल ब्लॉक होल में आती हुई। अब ऐसी गेंदें आर्यन को भी प्रोत्साहित करेगी और कप्तान को भी एक कॉन्फिडेंस देगी। यस आर्यन, यू कैन डू इट, ये कैप्टन ने कहा होगा। भिवंडी के खिलाड़ियों ने पिछले कुछ साल में जो तरक्की की है, काबिल तारीफ। आज भारतीय टेनिस क्रिकेट में भिवंडी का जो कंट्रीब्यूशन है उसे नजरअंदाज नहीं किया जा सकता। 34 रन 3 विकेटों के नुकसान पर तीसरा ओवर चलता हुआ, दोनों बल्लेबाज 4 पर नॉट आउट। इनसाइड आउट शॉट, मिडॉ पर जाती हुई गेंद, सूरज का थ्रो। आर्यन बैकअप करते हुए अपने पूरे शरीर को ले आए थे और वहां पर एक एक्स्ट्रा रन दौड़कर पूरा कर लिया जाएगा। तो कुल मिलाकर ये जो रन बने, हालांकि सूरज के इंटेंशन अच्छी थी कि अगर आउट हो जाए तो क्या बात थी। और अब ये स्कोर आगे बढ़ता हुआ 3 विकेट के नुकसान पर 36। मैच जीतने के लिए अभी भी 21 रनों की दरकार है। रिकॉर्ड रन रेट 9.69। उमर खान 4 बॉल 6। बढ़िया बॉल थी और 1 रन पूरा किया। आर्यन भोईर जब गेंद करते हैं तो एक जंप लेते हैं। भारत के मदन लाल इस तरह जंप किया करते थे, जहीर खान। द जंप इज वेरी इंपॉर्टेंट। वो जंप उनको कॉन्फिडेंस देता है मेरा टप्पा बराबर जाएगा या नहीं जाएगा। 12 बॉल 20 रन। चंद्रकांत जी क्या कहेंगे? आर्यनच्या या षटकाने मॅच ऑन ठेवली, भलेही विकेट नाही आली तिकडे, परंतु 9 धावा या षटकामध्ये आल्या, 12 बॉलमध्ये 20। या मैदानामध्ये मॅच बनू शकते अशा ठिकाणावर आता पुन्हा तोच प्रश्न पाहायला मिळतोय। जसं तुम्ही म्हणालात की आता यानंतरची ओव्हर कुणाला दिल्या जाणार, की आर्यन पुन्हा एकदा दावेदार होतोय का, फिरोज येत आहेत का, किंवा त्याचबरोबर जर पाहिलं तर या ठिकाणी आशिष मेरोल येत आहेत का, तेही तेवढंच महत्त्वाचं आहे। एका बाजूला जर पाहिलं तर बॅटिंगसाठी मैदानाच्या आतमध्ये योगेश सरकार, भरतदादा टिंगरे, आशिषदादा मारणे, दीपकदादा प्रतिष्ठान, महेंद्रदादा म्हात्रे, नांदिवली डोंबिवली पुणे हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय। तर दुसऱ्या बाजूला NB धनकवडी पुणे म्हणजेच निलेशदादा भिंताडे स्पोर्ट्स फाउंडेशन हा संघ देखील या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय। यस, फिरोजच्या हातामध्ये चेंडू सोपवण्यात आलाय, खूप महत्त्वपूर्ण बाब या ठिकाणी असणार आहे। आणि त्याच वेळेला कुठेतरी प्रथमेश चव्हाण आणि उमर खान यांचं मैदानात असणारी सर खूप महत्त्वपूर्ण असणार आहे। या षटकात 12 बॉल 20 म्हणजे अगदी कट टू कट 50-50 मॅच अजूनही आहे, मी म्हणेल मजा येणार आहे या मॅचमध्ये येणाऱ्या 2 ओव्हरमध्ये। फिरोज ने पूरे टूर्नामेंट में आज के दिन सामने वाले छोर से बॉलिंग करने का सौभाग्य मिला। 1 ओवर उन्होंने शायद यहाँ से भी किया था, बट मैक्सिमम ओवर्स देखिए फिरोज क्या गुल खिलाते हैं। ओहो, चाबुक शॉट था, जो आवाज आई थी, फिरोज जमीन पर गिर गए। उन्हें चोट भी आई है शायद हाथ में जब बॉल लगती है, और फर्स्ट एड बॉक्स और पानी तुरंत अंदर ले जाया जाए। उनका हाथ दिखे दर्द से करा उठे, आसान नहीं होता। जो ताकत पर वो शॉट खेला था प्रथमेश चव्हाण ने, और घाटकोपर के क्रिकेटर जब मारते हैं तो बेरहमी से मारते हैं। तो स्प्रे लेकर हमारे फिजियो वहां पर पहुंचे हैं। उमर खान और प्रथमेश चव्हाण आपस में बात करते हुए, बहुत जरूरी है जब समय मिले आपस में बात करें, पानी पिएं, एक दूसरे का हौसला बढ़ाएं। फिरोज मुंबई का ऐसा खिलाड़ी, देखिए फिरोज शेख, बिलाल शेख, अनिकेत सानब, आज ऐसे बॉलर मुंबई में है। जो लोग आज भी बोलते हैं मुंबई में बॉलर नहीं है, मैं उनकी बात को गलत साबित करूंगा। मुंबई में बॉलर खत्म नहीं हुए, कभी नहीं हो सकते। अरबी समुद्र का पानी कभी खत्म हो सकता है क्या? मुंबई का बॉलिंग कभी भी खत्म नहीं हो सकती, प्रक्रिया है, हर एक के दिन आते हैं। और कृष्णा त्रिपाठी आज जो उन्होंने गेंद की है, सूर्या नायडू, सूर्या मणिरत्नम, ये कुछ खिलाड़ी है जो आने वाले दिनों का मुस्तकबिल है।
सुमित आउटी है, कई देयर लॉट ऑफ बॉलर्स। और अब यहां पर यह कड़क शॉट, टप्पा खाते ही हरकत ली है और गेंद को गायब कर दिया है 6 रनों के लिए। जन्नाटेदार 6। खूप चांगला फटका या ठिकाणी, टॅलेंट आहे, लेदर बॉलही चांगले खेळतात। यावर्षी पावसाळी हंगामात स्काय रायडर भटवाडीमध्ये देखील जबरदस्त परफॉर्मन्स राहिला। आचार्य रात्री मैदानातील प्रॅक्टिस आणि घाटकोपर रमाबाई कॉलनी कामराज या परिसरातील असणारा हा खेळाडू आज या ठिकाणी दर्जेदार खेळायचो। पहा काय टायमिंग, फुटवर्क सगळं लाजबाब होतं। अशा प्रकारच्या स्ट्रोकसाठी त्या गोष्टीची आवश्यकता आहे, ते मात्र प्रथमेशने या ठिकाणी दाखवलं। रन चाहिए 13। एनबी धनकवड़ी को है बल्लेबाजों ने घेरा। नजाकत के साथ हरी घास पर 1 रन लेते हुए, अब ये अच्छी तकनीक है, एक बड़ा शॉट लगाओ, सिंगल लेकर स्ट्राइक बदलो। टेस्ट मैच क्रिकेट का अप्रोच टेनिस बॉल क्रिकेट में, स्ट्राइक को घुमाते रहो। अब उमर खान आए, उमर खान काफी समय से स्ट्राइक से दूर थे, अब वो आएंगे। 6 बॉल 8 पर उमर, 4 बॉल 11 पर प्रथमेश। यस, अगदी कांधारीमध्ये देखील खेळताना पाहायला मिळाली प्रथमेश। इस बार बढ़िया शॉट है, एक्स्ट्रा कवर की और जाती हुई 1 रन पूरा किया, दूसरा हो सकता था, मना किया। आठ बॉल 11। फिरोज को 2 अच्छी गेंदें करनी है। अगर 6 बॉल 11 पर ही इक्वेशन आ गया तो देन आई थिंक वी हैव अ मैच ऑन द हैंड। वो जो 6 गए वो रिकवर करना पड़ेगा और इसीलिए रन बचाना बहुत जरूरी है। विश्वविख्यात एक बात करेंगे उसके ऊपर। इस बार पुल कर दिया है, कैच आउट का मौका। ओहो, दौड़ते दौड़ते ये कैच हो सकता था। चेतन थे वहां पर, ये कैच होता तो क्या बात थी। मिल्खा सिंह की तरह दौड़कर आए थे, हाथ में ताली मारकर गेंद गिर गई। ऑफ स्टंप के आधा मीटर बाहर से लपेटते हुए खेला था। लवली अटेम्प्ट। ऐसी स्थिति में अशरफ खान जैसा फील्डर याद आता है। सुप्रीमो में विश्वजीत ठाकुर का वो स्पाइडरमैन वाला सेव। ओमकार देसाई आज भी बताते हैं कि अशरफ ने हमारी वाटनी पक्की की थी। 47 for 3। इस बार हुक कर दिया है, बॉल सीधा कमेंट्री बॉक्स में आती हुई। उमर खान, हैंड आई कोऑर्डिनेशन बहुत लाजवाब। 4 ओवर 51 विकेट। हे षटक निर्णायक राहिलं, क्रीजचा वापर केला, थोडेसे पाठीमागे आले, हा स्ट्रोक खेळला। उमर मॅच विनर आहेत आणि मुकेच्या क्षणी कामगिरी उंचावणारे खेळाडू आहेत आणि अगदी बॉलला येऊ दिलं आणि त्यानंतर पाठीमागच्या बाजूला खेळताना पाहायला मिळाले। प्रथमेशची बॅटिंग, उमर यांचा मुकेच्या क्षणी आलेला हा चौकार मॅचच्या दृष्टीने खूप महत्त्वपूर्ण देखील राहिला। परंतु अजूनही 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता आहे। पाहूया, जसं या अगोदर देखील एक सामना रंगला होता या पद्धतीचा आणि इकडे महत्त्वपूर्ण बाब असणार आहे, 6 चेंडू आणि 6 धावांची आवश्यकता। आखिरी ओवर अब एक नए गेंदबाज को करना है, लेकिन मैं इसको एक अपॉर्चुनिटी समझता हूं। अगर आप कंपटीशन देखोगे तो अपॉर्चुनिटी पकड़ नहीं पाओगे, और अगर अपॉर्चुनिटी देखोगे तो कंपटीशन कुछ भी नहीं है। वेलुमणि थायरोकेयर, जो विश्वविख्यात थायराइड चेक करने वाली कंपनी के मालिक, इन्होंने जब कंपनी को बेची तो अपने इंटरव्यू में ये कहा कि कंपटीशन हर वक्त रहेगा, लेकिन कंपटीशन के अंदर आपको अपॉर्चुनिटी ढूंढनी है और वो अपॉर्चुनिटी ढूंढ लिया आपने तो आप कंपटीशन में सरवाइव कर जाओगे। और संदेश पांडे जैसे तजुर्बेकार गेंदबाज पर अब उन्होंने अपना दांव खेला है। ऐसा नहीं है, संदेश ने इसके पहले प्रतीक 11 पुणे के लिए खेलते हुए कई बार ऐसे सिचुएशन में बॉलिंग की भी होगी, और एक ही तरीका है कि ये विकेट लेकर मैच में वापस आए। अब यहाँ पर फील्डरों को सतर्क रहना होगा। जैसे अग्निशमन विभाग के अधिकारी इमरजेंसी के लिए कभी भी सतर्क रहते हैं।
नेवर की पहली गेंद मिस टाइम किया है, बेहतरीन बॉल संदेश पांडे की। संदेश ने कप्तान को एक अच्छा संदेश दिया है, यस वी कैन डू इट। एनबी धनकवड़ी बढ़िया सेव वहां पर विकेटों के पीछे आकाश सिंदरिया द्वारा। 5 बॉल 6 रन। संदेश पांडे सामने प्रथमेश 12 पर। एक और बढ़िया बॉल। संदेश पांडे की गेंदों की भूल भुलैया में खोते हुए प्रथमेश चौहान। एक तरफ जोश, एक तरफ होश, एक तरफ ताकत, एक तरफ दिमाग। इक्यावन पर 3। चार बॉल 6। संदेश पांडे क्या अपने जीवन का एक और बेहतरीन ओवर कर रहे हैं। उन्होंने प्रैक्टिस पर जोर दिया कि यस इफ यू प्रैक्टिस, सुबह नींद से उठने के बाद अपने आप से बात करें, मैं ये कर सकता हूं। एवरी मॉर्निंग व्हेन यू गेट अप यू टेल योरसेल्फ आई कैन स्टिल प्ले द क्रिकेट। उम्र एक केवल नंबर है। पद्माकर शिवलकर जी, इनका इस साल देहांत हुआ। 51 फॉर 3। 4 बॉल 6 रन। संदेश पांडे क्या 2 और अच्छी गेंद कर सकते हैं। अगर ये इक्वेशन 2 बॉल 6 1 बॉल 6 पर लाए तो क्या बात है, लेकिन 2 बॉल 6 भी ला पाए या 3 बॉल 6, इट इज अ मैच ऑन द हैंड। धीमी गेंद, 1 रन जरूर मिलेगा, दूसरा होना थोड़ा सा मुश्किल है। अब यहां पर योगेश सरकार, भरत दादा, आशीष दादा, दीपक दादा प्रतिष्ठान, महेंद्र मात्रे, नांदिवली डोंबिवली, क्या कहेंगे चंद्रकांत भाई? मॅच बनली आहे 6 बॉल 6. थोडंसं वाटत होतं एकतर एका बाजूला मॅच झुकली, परंतु आता जे पहिले 2 बॉल डॉट आले त्याने मॅच बनली आहे आणि आता 3 बॉलमध्ये 5. मॅच टाय झाली तर सुपर ओव्हर असणार आहे आणि बऱ्याच जणांना, बऱ्याच क्रिकेट प्रेमीला वेध लागले असतील, आता सुपर ओव्हर होते की काय? सुपर ओवर हो या ना हो, ये मैच सुपर से ऊपर वाला जरूर हुआ है। और एनबी धनकवड़ी की यही खास बात है, संदेश का तजुर्बा, आकाश की प्लानिंग, केतन के इनपुट्स बहुत ज़रूरी होता है। टीम के सीनियर प्लेयर्स कंट्रीब्यूट करें, थिंक करें, क्या सही किया, क्या किया जा सकता है, थिंक आउट ऑफ द बॉक्स, कुछ नया कर। और यहाँ पर 3 बॉल 5। अगली 2 बॉल बहुत इंपॉर्टेंट है एनबी धनकवड़ी के हवाले से। उमर खान स्विच हिट मारने का प्रयास, कोई रन नहीं। 2 बॉल 5, 2 बॉल्स 5 रन्स। अब अगली एक गेंद अच्छी करनी है संदेश को। ये लकी ड्रॉ के इनाम इंतजार कर रहे हैं। उमर ने उठा दिया, क्या ये कैच आउट होंगे? जी हाँ, एनबी धनकवड़ी बैक इन द मैच। 1 बॉल 5, व्हाट अ कैच। काय जबरदस्त गोलंदाजी. 6 चेंडू 6 धावांचा सामना. मात्र आता 1 चेंडू आणि 5 धावांवर येताना पाहायला मिळालाय आणि याचंच नाव क्रिकेट आहे. प्रहार प्रीमियर लीग मधील एक रंगतदार मॅच आपल्याला पाहायला मिळते आणि अनुभव काय असतो तो या ठिकाणी संदेश पांडे यांनी दाखवलेला आहे. मॅच काय अजून संपलेली नाहीये, कारण शेवटचा 1 बॉल बाकी आहे. कमबॅक तर करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी प्रतिस्पर्धी टीम देखील करणार जरूर आहे, परंतु संदेश पांडे यांनी आपल्या टीमला मॅच मध्ये आणलंय, हेही तेवढंच महत्वाचं या ठिकाणी पाहायला मिळतंय. कोणत्याही परिस्थितीमध्ये सामना सोडायचा नसतो, एका जिद्दीने खेळायचं असतं. ते संदेश पांडे यांनी केलं. आता ते बॅटरला देखील करावं लागणार आहे. पाहूया या ठिकाणी काय होईल. 1 बॉल 5, अग्निपथ। अग्निपथ पर चलता हुआ संदेश पांडे। मैच का रिजल्ट कोई भी हो, अब नए बैटर है, कौन है बैटर? यस, सागर निकम, साताऱ्याचा सिक्सर किंग, मॅन फ्रॉम आंबेदरे. पाहूया अरे सर, याही खेळाडूकडे जबरदस्त क्षमता आहे, परंतु संदेश यांनी केलेली कामगिरी लाजबाब होती. शेवटचा क्षण, शेवटचा बॉल निर्णायकच असेल. 1 बॉल 5, संदेश पांडे। देखिए मैच का रिजल्ट क्या होगा मुझे नहीं मालूम। संदेश पांडे ने कई फैन और जीत लिए।
अग्निपथ पर चलता हुआ संदेश पांडे। और यहाँ पर प्रदीप नैनित को दिखाया जा रहा है, डॉन के चेहरे पर चिंता के हाव भाव। चिंता मत कीजिए, चिंता चिता समान होती है। चिता बदन को जलाती है और चिंता मन को जलाती है, इसलिए चिंता न करें। एक बॉल 5, संदेश पांडे इतिहास लिखने जा रहे हैं। और यहां पर खेल दिया है, देखना होगा। संदेश पांडे ने यह मैच को जिता दिया है और तारीफ की जाए उतनी कम है। संदेश पांडे अग्निपथ पर चलते हुए, आज मुझे डॉक्टर हरिवंश राय बच्चन जी की पंक्तियां याद आ रही हैं। वृक्ष हो भले घने, हो खड़े हो बड़े, एक पत्र छां भी मांग मत, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। तू न थकेगा कभी, तू न थमेगा कभी, तू न मुड़ेगा कभी, कर शपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। यह महान दृश्य है, चल रहा मनुष्य है, अश्रु श्वेत रक्त से लथपथ लथपथ लथपथ, अग्निपथ अग्निपथ अग्निपथ। तजुर्बे के बारे में क्या कहेंगे आज? व्हाट अ बॉलिंग बाय संदेश पांडे। अगदी त्यांनी उजव्या हाताच्या बॅटरला कुठे चेंडू टाकायचे, डावखुऱ्या हाताच्या बॅटरला कुठे चेंडू टाकायचे, अशाच पद्धतीने या ठिकाणी कामगिरी केली आणि आपला अनुभव संदेश पार्टी यांनी या ठिकाणी दाखवलाय. आणि 6 चेंडू 6 धावांचा सामना सुद्धा या मैदानात जिंकला जाऊ शकतो, ते मात्र या ठिकाणी दाखवताना पाहायला मिळाले. आणि या ओव्हरमध्ये फक्त 2च धावा त्यांनी खर्च केलेल्या आहेत. अप्रतिम एक सामनाही चांगला आहे, दोन्ही टीम चांगल्या खेळल्या आणि एनबीने जी कामगिरी केली आहे त्याचा उल्लेख या ठिकाणी करावा लागेल. त्यांनी मॅचमध्ये आले आणि या सामन्याला प्रतिस्पर्धी टीमकडे जात असणारा सामना मात्र इकडे जिंकलाय. So, man of the match player is Sandesh Paटे.